नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पैसा जिंकला, कामाचा माणूस हरला. शिरोली धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा थरारक संग्राम. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील यंदाची निवडणूक ती केवळ मतदानापुरती मर्यादित नव्हती. ती प्रस्थापित सत्ता आणि सामान्य जनतेच्या भावनांमधील थेट टक्कर होती. या लढतीत जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून ओळख असलेल्या शशिकांत खवरे यांचा अत्यंत थोडक्या मताने पराभव झाला. मात्र हा पराभव आकड्यांपुरता आहे. जनमानसात आजही विजयी नाव म्हणून खवरे यांचा उच्चार होता. या निवडणुकीत खवरे यांनी प्रस्थापितांच्या विरोधात उभं राहत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा थेट आणि निर्भीड सामना उभा केला. दुसरीकडे आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सलीम महाद यांनी अधिकृत विजय मिळवला. मात्र विजय पैशाच्या जोरावर झाल्याची चर्चा मतदारसंघात उघडपणे होते. प्रचार काळात खवरे यांच्या सभांना उसळणारी तरुणांची तुफान गर्दी, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास आणि सामाजिक कार्यकर्त्याचा ठाम पाठिंबा यामुळे निवडणुकीचं वातावरण पूर्ण बदललेलं होतं. गावोगाव थेट भेटी, घरभेटी, संवाद यामुळं प्रत्येक मतदाराशी त्यांनी जिव्हाळ्याची नाळ जोडली. शिरोली गावचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच म्हणून त्यांनी केलेली विकास कामं, प्रशासनाशी सातत्याने केलेला पाठपुरावा आणि कामाचा माणूस ही मिळवलेली ओळख यामुळे मतदारांचा त्यांच्यावर विश्वास होता. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावाशी त्यांचा थेट संपर्क होता. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात चित्र झपाट्यानं बदललं. रात्र वैऱ्याची मन खरी ठरल्याचं बोललं जातं. मतदानाच्या आधीच्या रात्री पैशांचा पाऊस पडल्याच्या चर्चा रंगल्या. कामाच्या बळावर लढणाऱ्या उमेदवाराचा पराभव झाला आणि धनशक्तीने निकाल फिरवला असा आरोप समर्थक करतात. एकीकडे आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि संपूर्ण प्रस्थापित यंत्रणा उभी असताना एकट्या खवरे आणि सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकवलेली होती अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधी गोटात अस्वस्थता निर्माण झाली होती. यांना पक्ष नाही, नेता नाही, झेंडा नाही अशी टीका करण्यात आली. पण त्यावर खवरे यांनी करारा जबाब देत स्पष्ट शब्दात सांगितलं, जनताच माझा पक्ष आहे आणि भगवान माझा झेंडा आहे. निकालात थोडक्यात मताने पराभव झाला, पण नैतिक विजय कोणाचा हे जनतेने मनोमन ठरवलंय. कारण एकट्या व्यक्तीनं प्रस्थापित राजकारणाला दिलेला हादरा हा या निवडणुकीचा खरा ठसा ठरला. महत्वाचं म्हणजे पराभवानंतरही खवरे खचले नाही. ते आजही जनतेच्या अडचणींसाठी ठामपणे उभे आहेत. प्रशासन दरबारी पाठपुरावा, नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका ही त्यांची वाटचाल सुरूच आहे. या निवडणुकीने स्पष्ट संदेश दिलाय, शिरोली मतदारसंघात प्रस्थापित राजकारणाला आता आव्हान निर्माण झालंय. पैसा तात्पुरता जिंकला असेल, पण जनतेच्या मनातील विश्वास आणि सन्मान हा कायमस्वरूपी असतो. शशिकांत खवरे यांचा पराभव हा केवळ निकालाच्या कागदावर आहे, पण जनतेच्या मनात तेच खरे विजेते आहे. आणि भविष्यातील राजकीय समीकरणांमध्ये हा संघर्ष निर्णायक ठरणार यात शंका नाही. दाखवायची गरज नसते, ते दिसत असतं. विजयी निराधार सभेसाठी उपस्थित असणार दमलय नावात ये वाट हाय गावात, ये दमलय नावात वाटय गावात, आपल्याला फिरायचं नाही. दमलय नावात वाट हाय गावात, आपल्याला फिरायचं नाही. ठेवतो या फाडून, टाकतो या गाडून, आडव्यात शिरायचं नाही. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय
बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय आपलं नाव ऐकलं नाही असं याकी गाव नाही. मुझ तक पहुंचना मुश्किल नहीं, नामुमकिन है, क्योंकि धूल कितनी भी ऊंची चली जाए कभी आसमान को गंदा नहीं कर सकते. उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला घेऊन दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तू सबळ. बेटा अगर हम इलेक्शन में खड़े हो तो इसका मतलब इलेक्शन का रिजल्ट ऑलरेडी आ चुका है. माझं मतदान शेतीला. शेती भाऊने आमची कामं सर्वांची केलेली आहेत. माझं मतदान शेती भाऊला. त्यांना